मुंबईवरती आता झेंडा कोणाचा असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण की दोन्ही पक्षांकडून आता दावे प्रतिदावे केले जात आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। महायुतीच्या पहिल्याच फेरीत 142 जागांचा तिढा सुटला। शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्यास 90 जागा खात्रीलायक सूत्रांची माहिती। उरलेल्या सुमारे 85 जागांवर गुरुवारी विस्तृत चर्चा होणार। शिवसेनेकडून 125 जागांसाठी आग्रह। भाजप आणि शिवसेनेत वॉर्डनिहाय चर्चा। मुस्लिम बहुल मतदारसंघ मात्र शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी, तर ठाकरेंच्या ताब्यातील बहुतांश जागा शिवसेनेला मिळणार। मुंबईत भाजपा 130 ते 150 आणि शिंदे शिवसेना 125 जागा लढण्यावर आग्रही। भाजपा शिंदेच्या शिवसेनेत मुंबईत जागांची रस्सीखेच होणार। सूत्रांची माहिती, तर मुंबई आणि ठाण्यात महापौर पदावरून तडजोड होण्याचीही शक्यता। आगामी निवडणुकीत नवाब मलिक नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादी सोबत आम्ही जाणार नाही। वसंत समृद्धीतील महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलारांकडून भूमिकेचा पुनरुच्चार। नवाब मलिकांच्या नेतृत्वात मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक। नवाब मलिकांच्या पक्षासोबत युती नाही या भाजपच्या भूमिकेनंतर मुंबईत राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या युती संदर्भात उद्या मुंबईत बैठक। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अजित पवार उपस्थित असणार। महायुती सोबत आणि महायुतीशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी पूर्ण। मुंबईत किमान 50 जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तयारी। निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत निर्णय। महायुतीच्या बैठकीत 50 जागांचा दावा करणार शिवाजीराव नलावडेंची माहिती। 2022 मध्ये ठाकरेंचे सरकार पाडणाऱ्यांच्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर डोळा होता। दिल्लीच्या अॅनाकोंडाची सरकार पाडण्यासाठी मदत घेतली। वरळीतील सभेतून आदित्य ठाकरेंची शिंदेंसह अमित शहांवर टीका। मुंबई वाचवण्याची वेळ। मुंबईला अदानीचं स्थान होऊ द्यायचं नाही आहे। मुंबई महापालिकेवर ठाकरेंची सत्ता आणणं गरजेचं आहे। वरळीतील सभेतून आदित्य ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। महायुतीचा महापौर मराठीच असेल। तुमचा महापौर कुठल्या गल्लीतून मोहल्ल्यातून असेल त्याचं नाव सांगा। महापौर पदाच्या या मुद्द्यावरून आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सवाल। रहमान डकेत कोण आणि मुंबई कुणाला लुटायची आहे हे सर्वांना माहिती आहे। एकनाथ शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीच्या हालचाली आता वाढलेल्या आहेत। थोड्याच दिवसात त्यांची अधिकृत घोषणा देखील होईल अशी माहिती मिळते। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। संजय राऊतांसह अनिल परबांची राज ठाकरेंसोबत 45 मिनिटं चर्चा, तर मुंबई शहांच्या घशात जाऊ देणार नाही संजय राऊतांची माहिती। ठाकरे बंधूंच्या युतीची तारीख लवकरच कळेल। चर्चा सुरू, निर्णय झाला की पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार। राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया। मनसे सोबतच्या युतीबाबत आठवड्याभरात अधिकृत घोषणा होणार। 2 पक्षप्रमुख एकत्र येतात, काही कार्यक्रम ठरला असणार। संजय राऊतांची प्रतिक्रिया। 1-2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची बातमी देऊ। हिंदुत्वावर निवडणूक होऊ शकते हे बाळासाहेबांनी दाखवून दिलेलं आहे। बाळा नांदगावकरांची माहिती, तर काँग्रेसशिवाय ठाकरे बंधू मुंबईत लढणार असल्याची माहिती। दरम्यान युतीच्या संयुक्तिक प्रचाराचा शुभारंभ उपनगरातून, तर प्रचाराची सांगता ठाकरे बंधूंच्या सभेतून शिवाजी पार्कात होणार। सूत्रांची माहिती। ठाकरे बंधू एकत्र आले तरी काहीही परिणाम होणार नाही। भाजपा महायुतीचा महापौर पुढच्या 16 तारखेला घोषित झालेला असेल। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। मराठी माणसानं शुभ मुहूर्त काढला। मुंबईचे मारीकरी कोण? मराठी माणसाला आता कळून चुकलंय। त्यानं मुंबईला वाचवायचं स्वतःच ठरवून ठेवलंय। डोळे मिटून यांनी पालिकेत 25 वर्ष खा खाल्लं। आशिष शेलारांचा ठाकरेंना टोला। जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार? मुंबईत बॅनरबाजी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको, बॅनरवर उल्लेख। खाऊन दाखवलं हे अभिमानानं सांगूया असं म्हणत व्यंगचित्राद्वारे शिवसेनेकडून ठाकरेंच्या मेळाव्याची खिल्ली। रहमान डकेत थीमद्वारे आदित्य ठाकरेंचं करून दाखवलं हे अभिमानानं सांगूया या वरळीच्या घोषणेचा उडवला फज्जा। शिवाजी पार्कचं मैदान मिळावं यासाठी ठाकरे बंधू आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच। 11, 12 आणि 13 जानेवारीपैकी एक दिवस मिळावा। शिवसेनेचं मुंबई महापालिकेला पत्र, तर मनसेकडून 11 किंवा 12 जानेवारीला, तर ठाकरेंच्या पक्षाकडून 12 जानेवारीची मागणी। बीएमसीच्या जी उत्तर विभाग जो आहे तो आता निर्णय घेणार।